आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सुरेश, गाडी तयार आहे? हो हो मॅम। मॉर्निंग। गुड मॉर्निंग आई। मॉर्निंग। हा रोहित सरांचा लंच बॉक्स आहे। सरांना ऑफिसला सोडायचं, सायबाला घेऊन जायचं आणि ऋषीच्या कॉलेजमध्ये ड्रॉप करायचं। काय आज डांगे नाही आलेत, त्याच्यामुळे मला ड्रायव्हर लागेल। बरं आई, आज ओबेरॉय सोबत एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे, ती आटोपून मी डायरेक्ट तुला ऑफिसमध्येच भेटेन। फाईन। रोहित, ब्लेझर विसरला। राधिका, ही पद्धत झाली जिन्यावरनं असं पाय आपटत उतरण्याची? आणि काय हे हे असं नवऱ्याला बाय करणार आहेस तू? त्यांनी ऑफिसला जाताना तुला हे असं बघायचं? हा, ही काय साडी नेसली आहे? तू विसरतेस का राधिका, तू इनामदारांची सून आहेस म्हणून? तुला माहिती आहे ना आपल्या घरात किती मोठमोठी लोक येतात, बिझनेसमॅन, क्लायंट्स, आणि त्यांच्या समोर तू ही अशी जातेस। सो प्लीज प्लीज आता ह्या जुन्या टॅकी साड्या फेकून दे। आई पण एक मिनिट, माझं बोलणं अजून व्हायचंय। राधिका, तुझ्या ना बोलण्यातनं, वागण्यातनं गरिबी ती कधी जाऊच शकत। आय मीन इट इज जस्ट नेक्स्ट टू इम्पॉसिबल। वी हॅव ट्राईड। पण निदान तुझ्याकडे ज्या चांगल्या साड्या आहेत, चांगली ज्वेलरी आहे, ती घालून, केस जरासे नीट बांधून, चांगली साडी नेसून तू दाखवू शकतेस की नाही की तू इनामदारांची सून आहेस? सो म्हणून जायचं आणि चांगली ज्वेलरी आणि चांगल्या साड्या नेसायच्या। रोहित, ही साडी मला माझ्या आई बाबांनी गिफ्ट दिली। मला नसणार का हौस या साडीची? काय चुकलं माझं मी ही साडी नेसली तर? आता उद्या ऋषीचं लग्न होऊन त्याची बायको घरी येईल, तिला नाही वाटणार माहेरच्यांचं कौतुक निर्माण? स्टॉप इट राधिका। सकाळी सकाळी ही रडायची नाटकं माझ्यासमोर करायची नाही। मला या गोष्टींसाठी वेळ नाहीये, आणि खरं सांगायचं ना तर तुला बोलण्यात काहीच अर्थ नाहीये। यू नो व्हॉट, चूक माझी आहे राधिका। तुझ्या प्रेमात पडलो ना, हे चुकलं माझं। शिट यार, मला वाटलं होतं की गरीब घरातली मुलगी असली तरी काय झालं, पण दिसायला सुंदर आहे, लग्नानंतर बदल होईल, इनामदारांच्या स्टेटसला शोभेल असं वागेल, पण नाही। आम्हाला घाणीतून बाहेर यायचंच नाहीये ना। आता थोडा तरी विचार कर, डोक्यात घे, आई सांगते तसं वाग। आणि प्लीज यार राधिका, स्टॉप इरिटेटिंग मी, ओके? रोहित, मी इरिटेट करते? अरे या घरात आल्यापासून मी फक्त तुझं आणि आईचं ऐकते। मला नाही आवडत हे असे स्लीवलेस ब्लाउज घालायला, केस मोकळे सोडून फिरायला। मीच इरिटेट होत असते कधी। माझ्या समोर आवाज काढायचा नाही। उगाच नोकर माणसांसमोर थोबाड रंगवायला लावू नकोस। मूव, निघ। रोहित, ब्लेझर। स्टुडंट्स, आय एम युअर हिस्ट्री टीचर चरण। Guys, wish him
टीचर आले आहेत. स्टँड अप, कम ऑन. निंगे शंभू तर म्हणलं होतं इंग्रजीचा तास आहे. मग तुम्ही दोघी काय नाव काय तुमचं? आणि हे कोणत्या जमान्यातले कपडे घातलेत? काहीच 60चे जग आहे ना, ते गेलं. समजलं का? हे अजून त्याच जगात आहे. या कॉलेजला यायचं असेल ना तर हे कपडे चालणार नाहीत. माझं लेक्चर अटेंड करायचं असेल तर कॉलेजचा ड्रेस कोड फॉलो करावा लागेल. ड्रेस कोड कळते का? आ? म्हणजे काय? म्हणजे ही यांची मराठी आहे. इंग्लिश बद्दल तर काय बोलायलाच नको. सो मिस म्हणजे कॉलेजला यायचं असेल ना तर या मुलींनी जे कपडे घातलेत ना, जीन्स, तसे कपडे घालून यावं लागेल. कसं दिसल ते? अव्वा, तसेच कपडे घालावे लागतील. कळलं? आणि हां, आजची तुमची शिक्षा, माझं आजचं संपूर्ण लेक्चर तुम्ही दोघींनी उभं राहून अटेंड करायचं. सो स्टुडंट्स, आजच्या माझ्या सिलेबसची सुरुवात मी थोडंसं लाईफबद्दल बोलून करणार आहे. आपल्या भारतामध्ये, आपल्या देशामध्ये अनेक मोठी मोठी महात्मे होऊन गेले. त्यांची फिलॉसॉफी आपण आजही फॉलो करतोय, आजही आपण गाईड करतोय. तर अशाच एका महात्म्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. मोहनदास करमचंद गांधी, म्हणजेच महात्मा गांधी. तुम्हाला महात्मा गांधींबद्दल काय काय माहिती आहे? एक मिनिट. तुम्हाला त्यांच्या 3 माकडांबद्दल माहिती आहे का? तर आज आपण त्या 3 माकडांबद्दल बोलून आजच्या लेक्चरची सुरुवात करणार आहोत. त्यासाठी मला 3 जण लागतील. तुम्ही दोघी त्या कॅरेक्टरसाठी एकदम परफेक्ट मॅच आहात. आता तिसरं माकड कोण? अरे, याला बघितलंच नाही मी. तू या दोघींबरोबर तिसरा माकड म्हणून खूप चांगला शोभशील. चल उठ 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 उठ, कम ऑन, जा. सो गाईज, आपल्याला तिसरं माकड मिळालेलं आहे. उभा राहा तिकडे.